नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण संविधान दिनानिमित्त 10 ओळी मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला पॉईंट आहे, राष्ट्रीय संविधान दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण हा दिवस आपल्या संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस आहे. दुसरा पॉईंट, ऑगस्ट 1947मध्ये भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली स्वतःची घटना लिहिण्याची आणि अंतर्भूत करण्याची गरज भासू लागली. तिसरा पॉईंट, भारतीय संविधान सभेने एक मसुदा समिती स्थापन केली, ज्याला देशाच्या संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. चौथा पॉईंट, डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने काम केले. पाचवा पॉईंट, संविधान सभेत अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश होता, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सहावा पॉईंट, संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते. भारताच्या फाळणीनंतर ते 299 पर्यंत कमी आले होते. सातवा पॉईंट आहे, भारताची राज्यघटना हस्तलिखित आणि काळजीपूर्वक कॅलिग्राफ केलेले आहे. ते इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिले होते. आठवा पॉईंट, भारतीय राज्यघटनेत 448 कलमे आहेत. यात 5 परिशिष्ट, 12 वेळापत्रक आणि 25 भाग आहेत. नववा पॉईंट, देशाची राज्यघटना हा त्यांच्या ताकदीचा आधारस्तंभ असतो. तो एक मजबूत आणि शांत समाजाचा आधार आहे. 10वा पॉईंट, राष्ट्रीय संविधान दिन हा त्याचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी आणि त्यांचे अस्तित्व साजरे करण्याचा एक मार्ग आहे. आज आपण संविधान दिनानिमित्त 10 ओळी मराठी निबंध लिहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.